नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मला बरेच वेळा फोन येतात की भाऊ आपल्याकडे 5 महिन्याचे बोकड आहे, ते किती रुपयाला विकावं? आणि त्याला लागूनच दुसरा प्रश्न असतो की भाऊ आपले जे शेळ्यांचे कड असतात ते किती महिने झाल्यानंतर विकावं? आणि त्याला लागून तिसरा प्रश्न असतो की भाऊ आमच्याकडे खूप चांगला बोकड होता, ते 7-8 हजार रुपयाला जायला पाहिजे होतं, 7,500 ते 7,500 ते 8,000 रुपयाला जायला पाहिजे होतं. पण त्या व्यापाराने ते खटिकाने आपल्याला फसवला आणि ते 5,500 रुपयांमध्ये घेऊन गेला. आता यावर उपाय सांगा. तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जातील. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा. आपल्या शेळी पालकांचा असो किंवा शेतकऱ्यांचा असो, महत्त्वाचा प्रश्न हेच आहे की पिकवता येतं पण विकता येत नाही. आज मी ते शिकवणार आहे की विकायचं कसं. तर मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याच वेळा असा प्रश्न येतात की 5 महिन्याचे बोकड आहे, ते किती रुपयाला विकावं? तर मित्रांनो, आपले बोकड किती महिन्याचं आहे त्यावरून त्याचं रेट ठरत नाही, त्याचा दर ठरत नाही. त्याचं दर कसं ठरत असेल तर ते किती वजनाचं आहे, त्याच्या शरीरावर चमक कसा आहे, ते त्याच्यावर शरीरावर तेज कसं आहे, त्यावरून त्याचं किंमत ठरत असतं. म्हणून आपले बोकडं चांगल्या क्वालिटीचे तयार करायचं आणि आपल्याला किंमतही चांगलं मिळतं. तुम्ही काय करायचं, आपल्या बोकडाचं आधी वजन करायचं आणि नंतर एखादा फोटो काढायचा आणि ते मला व्हॉट्सअपला फोटो टाकायचं आणि ते वजन सांगायचं. या बोकडाचं एवढं वजन आहे, एवढं 5 महिन्याचं बोकड आहे, एवढं वजन आहे आणि ही असं बोकड आहे, तुम्ही व्हिडिओ पहा फोटो आणि त्यानंतर मला विचारा की याची किंमत किती असेल, हे किती रुपयाला विकावं, मी तेव्हा सांगेन. आता प्रश्न असा आहे की भरपूर जणांकडं वजन काटाच नाही. तसं करू नका मित्रांनो, वजन काटा आणा तुमच्याकडं. जर वजन काटा आणला तर वजन केल्यानंतर तुम्हाला ॲक्युरेट त्याची किंमत कळेल. जवळपास अंदाजे किंमत कळेल, एवढंच रुपयाला हे बोकड असेल, हे करड असेल, हे पाटी असेल, एवढंच किमतीनं विकेल. मग आपण त्या अंदाजाने विकू शकतोय. तो वजन काटा आपल्याला भरपूर कामाला येणार आहे. त्याचं काय किंमत फार जास्त नसते. एक 2, 4, 5 हजार पर्यंत मिळून जातील चांगले काटे. एवढं आणायचं आणि आपल्या बोकडाचं वजन करायचं, मगच विकायचं. आता दुसरा प्रश्न आहे की आपले करडे किती महिने झाल्यानंतर विकायचं. आता मित्रांनो, यामध्ये काय की प्रत्येकाचं सेम नसतं. अंथरूण पाहून पाय पसरावे हे आपल्याकडे मन चांगलं आहे. तसं आहे मित्रांनो, काय आहे की काही जणांचं काय शेळी पालन कसं असते, अर्धबंदिस्त असतं, काही जणांचं फिरस्ती असते, काही जणांचं बंदिस्त असते. त्यामध्ये सुद्धा काय असतं, फिरस्तीमध्ये काही जणांचं रोज सकाळी शेळ्या घेऊन जायचं रानामध्ये आणि संध्याकाळी परत आणायचं. आणि आपल्या करडे जे असतात ते शेळ्या आणि करडे एकच शेडमध्ये असतात संध्याकाळी. आणि सकाळी शेळ्या घेऊन जात असताना त्या करडानं शेडमध्ये टाकायचं आणि शेळ्या घेऊन जायचं. शेळ्या घेऊन जात असताना थोडंसं त्याला कोणाच्या जर रानाचं मधनं थोडंसं चारा आणायचं, ते बांधायचं, पाणी ठेवायचं आणि शेळ्या घेऊन जायचं. परत संध्याकाळी आल्यानंतरच त्याच्याकडे बघायचं. असं असतं. काही जण तर काय करतात की आपले शेळे करड सगळे रानामध्ये घेऊन जातात. छोटे छोटे 15-20 दिवसाचे करड सुद्धा रानामध्ये घेऊन जातात. तर मित्रांनो, असं करू नका. काय ते आता पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्यांचे जे करड असतात ते थोडं जरी भिजले तर त्यांचे वजन उलटं कमी होणार आहे, त्यांच्या शरीरावरचं चमक कमी होणार आहे. मग शरीरावर जर तेज नसेल, चमक नसेल तर त्या करडांना किंमत नसणार आहे. आपल्या करडा आपल्या घरामध्येच ठेवा, आपल्या शेडमध्येच ठेवा, फक्त शेळ्या रानामध्ये घेऊन जावा. आता प्रश्न उरतो की ज्यांच्या घरामध्ये एकटेच काम करतात, म्हणजे त्या करडांना सकाळी चारा आणायचं, परत शेळ्या घेऊन शेतामध्ये घेऊन जायचं, रानामध्ये घेऊन जाऊन चरायला घेऊन जायचं आणि त्या करडांचं काय आजारी पडलं तर तेच बघायचं, त्याचे सगळे झाडलोट त्यांनीच करायचं, सगळ्या गोष्टी त्यांनीच करायचं. काहीतरी घरामध्ये थोडंसं पाणी ठेवले काही झाडले नाही तर नाही, असं करत असतील तर तुम्ही काय करायचं, सरळ सरळ 2.5-3 महिन्याचे करडं झाल्याबरोबर विकून टाकायचं. कारण काय आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ते करडं दुधावर अवलंबून असतात. आपण रानामध्ये शेळ्या घेऊन जात असल्यामुळे आपले शेळ्या जर आपण चांगलं चरायला घातलो तर त्या शेळ्यांना दूध भरपूर असणार आहे. दूध भरपूर असल्यानंतर त्या कडांना दूध मिळणार आहे. म्हणून त्या कडांचं चांगलं सुरुवातीच्या काळामध्ये चांगलं वाढ होणार आहे. मग नंतरच्या काळामध्ये काय होतं की 2-2.5 महिन्याचं करडं झाल्यानंतर ते खुराक खायला लागतात, चारा खायला लागतात. चारा भरपूर लागतं, खुराक भरपूर लागतं दिवसेंदिवस. मग आपल्याकडे तेवढं उपलब्ध नसल्यामुळे, आपल्याकडे दुसरे जण काम करायला नसल्यामुळे त्या करडांचं परत वजन कमी व्हायला लागतं. त्यामुळे काय करायचं की आपण 2-2.5 महिन्याची किंवा 3 महिने झाल्यानंतर पटकन विकून टाकायचं. त्यावेळेस आपल्याला चांगले पैसे येतील. पण हेच काम सगळ्यांनी करायचं का तर नाही मित्रांनो. ज्यांच्याकडे शेत आहे त्या शेतामध्ये आपण चारा घातलेला आहे शेळ्यांसाठी
आपल्या शेळ्या फिरायला जातात आणि फिरायला घेऊन गेल्यानंतर दुसरे जण आपल्या घरातले करडांचं व्यवस्थापन करायला आहेत. आपल्याकडे सुका चारा आणि ओला चारा दोन्ही स्टॉक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुरेपूर उपलब्ध आहेत. तर त्यांनी काय करायचं की 2-3 महिन्याने करडं विकायचं नाही. आपण काय करायचं 7-8 महिन्यापर्यंत करडं ठेवायचं. याच्यात होतं काय मित्रांनो, 7-8 महिन्यांनी आपलं करडं ठेवलं तर आपले करडं जे 3 महिन्याला 5-6 हजार रुपयाला जाणार आहे तेच करडं 7-8 महिने जर आपण ठेवलो तर 11-12 हजार रुपयानं जाईल. म्हणजे 3 महिन्याचे करडू 6 हजारला आणि 7 महिन्याचे करडू 12 हजारला, म्हणजे 6 हजारचा डिफरन्स झाला. किती महिन्यामध्ये? 3 महिन्यामध्ये. आता त्या 3 महिन्यामध्ये त्यांना खुराक लागणार नाही का, चारा लागणार नाही का, पाणी लागणार नाही का? तर मित्रांनो सगळं लागेल. खुराक लागेल, त्याला पाणी लागेल, चारा लागेल, सगळ्या गोष्टी लागेल. पण या सगळ्यावर खर्च किती होणार आहे? एका करडावर साधारणतः 1 महिन्यामध्ये जवळपास 200 रुपयाचा खुराक लागेल आणि त्या 200 रुपयाचा खुराक आणि एक 10-20 रुपयाचं त्याचं काहीतरी टॅबलेट असेल, काय आजारी पडलं काय झालं तर असं साधारणतः एक 250 रुपये त्याला खर्च लागेल एका महिन्याला. 250 रुपये खर्च करून 3 महिन्यात होतील 750 रुपये आणि 4 महिन्यात होतील 1000 रुपये. सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये तर त्याला जास्त काय खर्च होणार नाही आणि पुढच्या 4 महिन्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला 250 असं 4 महिन्याचा 1000 रुपये खर्च केलो तर आपल्याला मिळणार आहे त्या कडाचं 12,000 रुपये. म्हणजे आपल्याला सुरुवातीचे 6,000 वजा करून आणि 1,000 खर्च वजा करून आपल्याला मिळणार आहे 5,000 रुपये निव्वळ नफा. किती महिन्यामध्ये? 4 महिन्यामध्ये. म्हणजे एका कार्डामागे आपल्याला एका महिन्यामध्ये 1200 ते 1300 रुपये निव्वळ नफा मिळायला लागलं. आता हे ऐकल्याबरोबर काही जणांच्या मनामध्ये एक विचार आला असेल की बोकड पालन केलेलं चांगलं आहे का, बोकड पालन करावं का, म्हणजे 3 महिन्याचे ज्यांनी विकतात त्यांच्याकडून घ्यायचं, आपण एक 4 महिने सांभाळायचं आणि ते विकायचं, हे करायचं का? तर मित्रांनो त्यावर सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ होईल. हे असं नसतं ते. आता हे शेळ्यांचं जसं असते, शेळी पालन ज्यांनी करतात त्यांनी त्यांचे करडं जसं सांभाळतात, ते बोकडं आणून तर करणं ते तसं नसतं, ते वेगळं असतं. ते तुम्हाला एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून सांगणार आहे. ते काय टेन्शन घेऊन काय 2-4-5 दिवसामध्ये त्याचा एक व्हिडिओ येईल. तर मित्रांनो शेळ्या कसा आहेत आपल्या हे थोडंसं बघा आणि आवडल्यास थोडंसं कमेंट करा, लाईक करा. आणि पुढचा प्रश्न उरतोय की व्यापारी आपल्याकडचं करडं घेत असताना, बोकडं घेत असताना आपल्याला फसवते, त्यावर उपाय काय करायचं? तर मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं की काटा आणायचा आहे, आपलं वजन काटा आणायचं आहे. वजन काटा आणल्याबरोबर आपल्या बोकडाचं करडाचं जे आहे वजन करून घ्यायचं आहे. वजन करून घेतल्यानंतर ना त्याचं किंमत कसं काढायचं, तर आपल्याकडे जे मटणाचं दर असते त्या मटणाच्या दराच्या एक 60% आपलं किंमत ठरवायचं. म्हणजे आपले जर कडू 10 किलो असेल, आपल्याकडे मटणाचा दर 700 रुपये असेल, तर किती झाले 10 किलोचं 7,000 रुपये आणि त्याचे 60% किती झालं 7,000चं 50% म्हणजे 3,500 आणि 10% म्हणजे 700. 3,500 अधिक 700 किती झालं 4,200 रुपये. 4,200 रुपये द्यायचं, करडू घेऊन जायचं, एवढं सांगायचं त्याला, बाकी काय बोलायचं नाही. आणि तो खाटीक तो व्यापारी एवढं सहजासहजी घेऊन जाणार नाही. तो त्याचा अनुभव असते, त्याच्यामध्ये ते माहिती असते, तो त्याला पणाला लावणार त्या ठिकाणी. त्याने काय करणार, आपल्याकडे एक म्हण आहे बघा, आपलं ते मूल दुसऱ्यांचं ते कार्ट, तसं करणार तो. म्हणजे सुरुवातीला आल्याबरोबर तो आपल्या करडाला पाहणार, पाहिल्यानंतर तो लगेच म्हणणार त्याला काहीतरी आजार झाल्यासारखं वाटतं बरं का, हे असंच उभा राहिलेला आहे, याला काहीतरी झालं असेल बघा, विकून टाका. मी सांगतोय आता तुम्हाला, माझ्या अनुभवानं मी सांगतोय. मी परवाच एका ठिकाणी गेलो होतो, त्याला सांगितलं, त्यांनी विकलं नाही आणि 2 दिवसानं त्याची करडू 4-5 करडे सगळे मेले. काही टोकणार तो, नाहीतर पावसाळ्याचे दिवस आहे, रोगराई येणार आहे, नाहीतर म्हणणार याचं पोट फुगले बरं का, पोट फुगल्यामुळे हे काय आपल्याला तेवढं घ्यायचं होणार नाही, याला आपण 2,000 रुपये देतो बघा, लगेच रेट कमी करणार तो. त्याला आपण सुद्धा तेवढ्याच तोडीस तोड उत्तर द्यायला पाहिजे. त्यांना आपण काय म्हणलं पाहिजे, आपले कडू अतिशय चांगला आहे, अतिशय सुंदर आहे, अतिशय देखणं आहे, याला जर आपण अजून 1 महिना ठेवलं तर हे काय नासून जाणारी गोष्ट नाही. जसं कांदा नाचतंय 4 दिवस जास्त ठेवलं तर, जसं भाजीपाला नाचतंय 8 दिवस ठेवलं तर, तसं हे नाचणार नाही बरं का. हे आपण 1 महिना ठेवलं तर आज हे 4,000चा, 1 महिन्यानंतर 5,000चा होईल, दुसऱ्या महिन्याला 6,000चा होईल. असं काय रेट कमी होणार नाही. दिसायला अतिशय देखणं आहे, अतिशय सुंदर आहे, तू घेतलं नाही तर दुसऱ्याने घेतील. आपल्याकडे अजून भरपूर गिऱ्हाईक आहे, तू काय टेन्शन घेऊ नको. त्यानं किती जरी काय जरी बोलला तर त्याला एकच म्हणायचं की बाबा हे माझं करडू आहे, मी लहानपणापासून याला सांभाळलेलं आहे,
याचं काय गुण आहे हे सगळं मला माहीत आहे. हे किती रुपयाला जाईल ते सुद्धा मला माहीत आहे. तुला सांगितलेलं एवढं रेट आहे, तेवढ्याला तू घेऊन जाणार असेल तर जा, नाहीतर आपल्याकडे अजून भरपूर गिऱ्हाईक आहे. असं जर तुम्ही टाईट लावून धरला तर तो अजून जास्त वाढ करणार नाही, परत 100-200च वाढ करणार. आणि तो परत म्हणणार मला अजून 4-5 लोक बोलवलेत त्यांच्याकडे जाणार मी. आता तुमचं काय मला पटणार नाही, हे काय एवढं किमतीचं नाही, याचं एवढं मटण पडणार नाही. त्याला आपणही सांगायचं नाही बाबा, आमच्याकडे सुद्धा भरपूर लोक येऊन मागून गेलेत, ते तुला सांगितलं तर खोटं वाटेल, एवढ्या किमतीला घेऊन मागितलेत पण आपण त्यांना दिलं नाही, तुला म्हणून द्यायलो का तर तू प्रत्येक वेळेस येतोस. त्याला सुद्धा आपण तसंच जर बोललो तर तो योग्य किमतीनं घेऊन जाईल. आणि आपल्या जे करडं असतात त्यांची किंमत तर आपल्याला आधीच माहीत असते, कारण आपण आधीच वजन केलेलं असतो. आणि तेवढं किंमत आल्याशिवाय आपण त्या करडांना त्यांना द्यायचंच नाही. आता पुढचा प्रश्न उरतो की शेळ्यांचं मार्केटिंग कसं करायचं. तर मित्रांनो, आपल्या जे शेळ्या असतात त्यांचं मार्केटिंग करायचं तेवढं गरज नाही. आपल्या प्रत्येकांच्या शेळ्यांचा मागणी जास्त आहे, त्यामुळे लोक येऊन घेऊन जातातच. पण मार्केटिंग केल्यानं अजून एक फायदा काय आहे तर किंमत जास्त मिळते. मार्केटिंग करण्यासाठी आपल्या शेळ्या, आपले जे कडं असतात ते लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. ते कसं पोहोचतील तर आपल्याकडे आता सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून घ्या. सोशल मीडियामध्ये आपले फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, याची पुरेपूर आपण वापर करून घ्यायचं. काय करायचं, आपल्याकडे जेवढे ग्रुप आहेत व्हॉट्सअप ग्रुप, त्या प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्या या शेळ्यांचा माहिती त्यांना पाठवायचा. असं शेळी आहे, एवढ्या वर्षाचा आहे, एवढं वेळ झालेलं आहे, एवढं करडा देते, एवढं दूध आहे आणि त्याचं किंमत एवढं आहे. जे आहे ते खरं खरं सांगायचं बा, खोटं सांगायचं नाही. तिथं जर खोटं सांगितलं तर एखादा विकेल, पण दुसऱ्या वेळेस तुमच्या त्या दुसऱ्या करडाला, दुसऱ्या पाटीला जर 10,000 किंमत येणार असेल तरी तुम्हाला 8,000 सुद्धा कोणी देऊन घेणार नाही. आणि जर तुम्ही खरं खरं बोललात तर तुमचा ब्रँड झाला तर तुमच्या पाटी, बोकडं, शेळ्या जे 8,000चं जरी असले तरी तुम्हाला 9,000 रुपये त्याच ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे आहे ते खरं खरं सांगायचं. आणि फक्त काय करायचं, आपल्या जे बोकड असतील, पाटी असतील, शेळ्या असतील त्यांना थोडं खाऊ पिऊ घालायचं. मस्त खाऊ पिऊन सगळं चांगलं दिसायला ना फोटो काढायचं. आणि ते फोटो असेल, व्हिडिओ असेल, ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचं. आणि त्याच्या खाली सगळ्या माहिती लिहिल्यानंतर वजन वगैरे किती आहे, त्याचं दूध किती देत आहे. आणि त्याच्यामधले एक 100 लोक पाहिल्यानंतर 1000 लोक पाहिल्यानंतर एक 2-4 जणांचा फोन येईल. त्यामध्ये काही व्यापारी सुद्धा असतील, काही काटिक लोक असतील, काही शेतकरी असतील, किती रुपयाला देता वगैरे वगैरे. त्यांना खरं खरं सांगायचं बा, खोटं नाही सांगायचं. जे आहे ते खरं, त्याच्यामध्ये काय खोड असेल ते सुद्धा खरं सांगायचं. कारण एकतर ते लांबचे लोक असतात आणि त्यांना आपण काहीतरी खोटं सांगितलं तर इथं आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना चुकीचं माहिती मिळालं तर आपलं नाव बदनाम होईल, पुन्हा आपल्याकडे कोण येणार नाही. म्हणून जे आहे ते खरं खरं सांगायचं. आणि लोकांसुद्धा चांगलं झालं पाहिजे, आपलं सुद्धा चांगलं झालं पाहिजे. आणि यासाठी जास्तीत जास्त ग्रुपमध्ये ॲड व्हा. त्याच्यामध्ये काही व्यापारी फोन लावेल, तो उगाच पांचटपणा करेल. 10,000चा असेल तर तो मागेल 5,000ला. 5,000ला देता का, 5,000 100ला देतं का, 200ला देता का, 6,000ला देता का, असं पांचटपणा करत बसेल. पण त्याच्यासुद्धा सोबत आपण बोलायलाच पाहिजे. कारण आपलं माल विकायचं असेल तर 10 लोकांना ते दाखवावं लागेल, 10 लोकांचं सगळं त्यांच्यासोबत बोलावं लागेल, त्याच्यातनं एखादा कोणीतरी घेईल. या गोष्टी आपल्याला करावं लागणार. आणि आपल्याला यूट्यूब चॅनल काढायचं झालं, शक्य झालं तर यूट्यूब चॅनल काढा, त्यामध्ये माहिती पाठवा, तुमच्या शेडचं सगळं जाहिरात करा. आणि कोणाचं यूट्यूब चॅनल असेल तर त्यांना आपल्या शेडवर बोलवा, एखादा व्हिडिओ आपल्या शेडचं सगळं काढा आणि त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर द्या. सांगा की आमच्याकडे शेळ्या मिळतील, पाटी मिळतील, बोकडं मिळतील, जे असेल ते सगळे मिळतील, या किमतीला मिळतील, स्वस्त दरामध्ये मिळतील, योग्य दरामध्ये मिळतील. त्यासाठी तुमचे नंबर देऊन टाका, म्हणजे तुम्हाला विकण्यासाठी सोपं होईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेळ्यांचा असेल, करडांचा असेल, बोकडांचा असेल, योग्य किमतीने विक्री करू शकता. आणि मला वाटतं की तुम्हाला आता तुमचे करडं किती महिन्यानं विकावं लागेल, तुमच्या शेळ्या किती रुपयानं विकावं लागेल, तुम्हाला आता खाटिकाला, व्यापाऱ्याला विकत असताना काय काय उपाय करायचा, काय काय बोलायचं हे सगळं कळालं असेल असं गृहीत धरतोय आणि या ठिकाणी थांबतोय. जय जवान, जय किसान.